शाळांची दुरावस्था पाहता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेंनी केली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली आहे। तसेच शिक्षण मंत्री आणि आमदारांनी आपल्या मुलांना आधी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठवावं असा टोलाही अभिजित दिपके यांनी लगावलाय। शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसतील तर याची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल देखील त्यांनी केलाय। काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळं। कशामुळे झालं ते? पावसाळ्याचे दिवस आहे, पायी जावं लागतं, गवत असतं, पाणी साचलेलं असतं। त्या परिस्थितीत त्यांना भर पावसात पायी शाळेत जावं लागतंय। त्याच्यामुळे त्यांचा तो मृत्यू झाला। मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय। जर त्या मुलांना इतक्या दूर पायी नसतं जावं लागलं तर ही घटना घडली नसती। आणि इथे येऊन या शाळेतही साप निघालेत। जेवढी घाण या शाळेत आहे, जेवढी एवढं भंगार साचून ठेवलेले शाळेच्या मागं, त्याच्यानंतर सापच निघणार। क्लासरूम मध्ये साप निघतायत। मुख्यमंत्र्यांनी भेटणार या सगळ्या प्रश्नांची? मुख्यमंत्र्यांनी जर बोलवलं तर भेटू, पण गावकऱ्यांसोबत मिळून आम्ही आमचा आवाज उठवू आणि तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल। शिक्षण मंत्र्यांना आम्ही भेटलो होतो केंद्रीय, तिथेही पण झालं जे काम करायचं होतं ते झालं। तर भेटण्याची गरज नाहीये। गरज आहे, मी परत सांगतोय, गावकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे। तसं कोणी कल्पित आहे का मग? धर्मेंद्र प्रधानांसारखा इकडे महाराष्ट्रामध्ये वाटतं? शिक्षण मंत्री अजून कोण? भुसे साहेब। आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशा जे आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं। तुम्हाला कशाला निवडून दिले? तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना। केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय। पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळतायत। मुलांना बसायला बेंच नाहीये। तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? आता यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही मग दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात।